या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। चला मी तुम्हाला जेवायला वाटते। नको ईशा, मला भूक नाही। काय? मला साईसाहेबांनी बक्षीस दिलं। इकडे दे। सर ते इकडे दे। हा तन्मणी, मीच ईशाला दिला। का दिला ताईसा? तो जसा राजनंदिनीला शोभायचा तसंच ईशालाही शोभेल। प्लीज ईशाला ईशाच राहू दे, तिच्यामध्ये राजनंदिनीला बघू नका। मला असं वाटतंय ईशाला माहितीये सर कुठे आहेत, पण ती आपल्याला सांगत नाहीये। असं कसं असेल मायराजी? आय डोंट नो, मे बी जेलसी। सर कुठे जातात, काय करतात, सरांच्या मीटिंग्स काय आहेत ते सर आपल्याला सांगतात, करेक्ट? मे बी हे तिला आवडत नसेल म्हणून ती आपल्याला सांगत नसेल की सर कुठे गेलेत। मला तर वेगळंच वाटतंय, यामध्ये जालिंदरचा तर हात नसेल। तुम्ही तर सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत, म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची। हो म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाला सर? अहो देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल। ईशा ही फुलं कोणी दिली? विक्रांत सरांनी। त्याचं काय झालं? ईशा आणखी काही बोलू नकोस आता। म्हणजे आम्हाला कळलंय खरं काय झालंय ते। जावई बापू रागवून निघून गेले हे कळलंय आम्हाला। सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे विक्रांत सरांचं तुझ्यावर प्रेम आहे, हा कौल सुद्धा तुला बाप्पाच्या देवळातच मिळाला। सर आता इथे नाहीयेत मला मंदिरात भेटायला। मग आता अशा परिस्थितीत तू कुठे जायला हवं? गणपती बाप्पाच्या मंदिरात। देवा सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण। ईशा, सर नकोय। थँक्यू बॉबी। नकोय। जयदीप, आर यू श्योर यू डोंट वॉन्ट कॉफी? ऑफकोर्स सोनिया, इथे माय फ्रेंड वहिनीचा पत्ता नाहीये, दादा कुठे आहे माहित नाही, आणि तुला कॉफी सुचते। दीदी फेकून देऊ? ओके। काय सॉलिड ड्रामा चालू आहे ना या घरात। म्हणजे इथे ब्रो इन लॉ कुठे गेले ते माहिती नाहीये, आणि आता त्यांच्या पाठोपाठ त्यांची वाईफ सुद्धा गायब। सोनिया, ओके ओके फाईन, तुम्ही घ्या टेन्शन, मी माझी कॉफी पिते। तसंही इथे बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांसाठी मी का टेन्शन घ्यायचं? बाय द वे मॉम इन लॉ, ब्रो इन लॉ आले ना तर त्यांना विचारा, म्हणावं आता तुमचं लग्न झालंय तरी पण तुम्ही असेच गायब होत राहणार आहे का? नाही पण त्यासाठी ब्रो इन लॉ घरी उगवले पाहिजेत ना। बॉबी, बॉबी माझं सॅलड आण। सोनिया, व्हॉट? तुम्हाला काय हवंय? दादा। विक्रांत, कुठे होतात, कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये, वी आर वरीड। मी सुचवलं पण आईसाहेब मला पोलिसांना कळवू देत नाहीयेत। मी फोन तुम्हाला आत्ता कळतंय ना विक्रांत? कालपासून ईशा घरी नाहीये, आणि तुम्ही सुद्धा आज 2 दिवसानंतर घरी येत आहे। आय एम सॉरी आईसाहेब। कुठे गेला होता तसे चिडून?
त्याच्या आधी मी एक फोन करून येतो. ईशा सापडणं जास्त महत्वाचं आहे. दिस इज क्रेझी. म्हणजे ब्रो इन लॉ येतात काय, आता त्यांच्या बायकोला शोधतात काय? वा, आय थिंक सगळेच सरंजामी इथे क्रेझी आहेत. बाय द वे मॉम इन लॉ, तुम्ही जयदीपला ईशाची मिसिंग कंप्लेंट का करू नाही दिलीत? म्हणजे आता ब्रो इन लॉ आलेत म्हणून ठीक आहे, पण जर ते आलेच नसते तर आपण काय अशीच काळजी करत बसणार होतो का? हॅलो. झेंडे, ईशा ऑफिस मध्ये नाही. का? कुठे गेली मग ती? तिला शोधा झेंडे. घरच्यांना वाटतं ती कर्जतला आहे, पण तिथेही ती नाहीये. आणि तिच्या चाळीतनं ती रात्रीच बाहेर पडली. म्हणजे रात्रभर नाही येते? नाही. झेंडे, तिचा शोध घ्या. काही करून माणसं मागावर पाठवा आणि तिचा शोध घ्या झेंडे. हो. तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे. ती अशी गायब होता कामा नये. विक्रांत, सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही. काळजी नाही घ्यायची सरांची. मॅम नाही. शट अप. यापुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलंय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना? जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं, आपण राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही. करणे मालक सांग, 2 करणे लावून काही होऊचं नाही, 5 करणे लावून सांग. आवाज मोठो ठेव म्हणा. हा, आणि मांगराच्या दिशेत करण्याची तोंडा वळव. काय कुठतास मगापासून? काळ्या कुट्टय कोणा? अरे तो बापाशीचा ऐकून लग्नात उभं राहिलो ना, म्हणा त्या काळ्या कुट्टय. आतावरून फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल. कसली अडचण? हो, आता सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवायला तयार झालेत, आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत. मिस्टरांवर सतत चिडत असता तुम्ही. खरंय म्हणतात ते. असं काय नाही, पण काय प्रेमाचं आहे? हा, प्रेमाने रागवते. काय हो? नाही, असे नाही करत. लय रागवले बोलले. मग रिक्षाचा आवाज जास्त येतो की वहिनींचा? जास्त येतो. मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी, त्याला पॉलिटिक्स म्हणतात, पॉलिटिक्स. काय? तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना? मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे, आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही, तुमच्या पैशावरती प्रेम आहे. सर, ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली, आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही, म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं. आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा. मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ज्ञांना जाऊन भेट. बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात. आपण फार मागे आहोत. आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे. म्हणजे लई महाग असणार, आपल्याला परवडेल,
पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण.